ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आज आपण पाहूया मृत्यूपूर्वी मिळणारे 7 संकेत. शास्त्र काय सांगते. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा. चला तर पाहूया आजची माहिती. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, मृत्यू येण्याआधी शरीर स्वतःहून 7 संकेत देते, ज्याला शास्त्रात अरिष्ट लक्षणे म्हटले आहे. काय आहेत ही लक्षणे, आज आपण त्यामागचे गुपित जाणून घेणार आहोत. शास्त्र म्हणते मृत्यू अचानक येत नाही, तो आधी खुणावतो. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला असे अनुभव येत असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आयुष्याच्या शेवटच्या प्रवासात जेव्हा आत्मा शरीर सोडण्याची तयारी करतो तेव्हा निसर्ग काही संकेत देतो. ही गोष्ट एका वृद्ध ऋषी आणि त्याच्या शिष्याची आहे. जेव्हा शिष्याने विचारले, गुरुदेव, मृत्यूची चाहूल कशी लागते, तेव्हा ऋषींनी दिलेल्या उत्तराने एका अशा सत्याचा उलगडा केला जो आजही विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या सीमेवर उभा आहे. चला तर मग जाणून घेऊया मृत्यूच्या त्या 7 अनाकलनीय संकेताबद्दल. मृत्यू हा जीवनाचा एक अटळ भाग आहे. भारतीय अध्यात्म, आयुर्वेद आणि गरुड पुराणासारख्या ग्रंथामध्ये मृत्यूच्या काही काळापूर्वी शरीरात आणि निसर्गात होणाऱ्या बदलांचे वर्णन केले आहे. यालाच अरिष्ट लक्षणे असे म्हटले जाते. ही गोष्ट एका जिज्ञासू शिष्याची आणि त्याच्या ज्ञानी गुरूंची आहे, ज्यातून तुम्हाला हे संकेत समजून येतील. गुरु शिष्य संवाद. अंतिम प्रवासाची चाहूल. ही गोष्ट एक अत्यंत शांत आणि घनदाट अरण्यातील आश्रमात घडते. तिथले ऋषी महर्षी आत्मानंद हे केवळ आयुर्वेदातच नाही तर आध्यात्मिक विज्ञानातही निष्णात होते. त्यांचा एक अत्यंत प्रिय शिष्य आर्य अनेक वर्षापासून त्यांची सेवा करीत होता. एकदा आश्रमात शांतता पसरली होती. महर्षी आपल्या कुटीबाहेर असलेल्या वडाच्या झाडाखाली ध्यान लावून बसले होते. आर्याने हळूच त्यांच्याजवळ जाऊन प्रश्न विचारला, गुरुदेव, आपण आयुर्वेदाच्या आणि गरुड पुराणाच्या अभ्यासकांकडून ऐकले आहे की मृत्यू मानवाला आधीच खुणावतो. हे सत्य आहे का? आणि हे संकेत कसे ओळखावे? महर्षींनी डोळे उघडले आणि आर्याच्या डोळ्यात पाहून एक गंभीर पण शांत स्मित केले. त्यांनी हाताने जवळ बसण्याचा इशारा केला आणि म्हणाले, आर्या, मृत्यू ही शेवटची घटना नाही, तर तो एक प्रवास आहे. शरीर हे एक वस्त्र आहे जे आत्मा बदलणार असतो. जेव्हा ते वस्त्र पूर्णपणे जीर्ण होते तेव्हा निसर्ग काही संकेत देतो. महर्षींनी त्यांच्या हातातील काठीने जमिनीवर एक रेषा ओढली आणि मृत्यूच्या 7 संकेतांचा सविस्तर उलगडा केला. एक, प्रतिबिंबातील विसंगती म्हणजेच आरशातील भ्रम. जेव्हा मृत्यूचा कालावधी काही दिवसांवर येतो तेव्हा व्यक्तीला आरशात पाहिल्यावर स्वतःचा चेहरा विचित्र वाटू लागतो. कधी कधी त्यांना स्वतःचे प्रतिबिंब अस्पष्ट दिसते, तर कधी कधी त्यांना स्वतःच्या चेहऱ्याचे काही भाग, उदाहरणार्थ नाक किंवा कान, गायब असल्याचा भास होतो. हे भौतिक शरीर आणि सूक्ष्म शरीर यांच्यातील बंद सैल झाल्याचे लक्षण आहे. 2, प्रकाशाचा अभाव आणि छायेचे अदृश्य होणे. एका कडक उन्हाच्या दुपारी
जर एखादी व्यक्ती चालत असेल आणि तिला स्वतःची सावली जमिनीवर दिसत नसेल तर ते खूप गंभीर लक्षण मानले जाते. तसेच दिव्याचा किंवा सूर्याचा प्रखर प्रकाश असूनही त्यांना सभोवताली अंधार किंवा धुसरपणा जाणवू लागतो. ही दृष्टी बाह्य जगापासून माघार घेण्याची पहिली पायरी असते. ती रसा स्वादाचा लोभ आणि जिव्हाट्य. ज्याप्रमाणे दिवा विझण्यापूर्वी त्याची ज्योत थरथरते तसे शरीरातील अग्नितत्व कमी होऊ लागते. शेवटच्या दिवसांत व्यक्तीला अन्नाची किंवा कोणत्याही रसाची चव लागत नाही. जिभेची चव घेण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते. तसेच नाकपुड्यांमधून वाहणारा श्वास म्हणजेच स्वर पूर्णपणे थंड होऊ लागतो. ही शरीरातील उष्णता कमी झाल्याची निशाणी आहे. 4. शरीराचा गंध आणि तेज म्हणजेच आयुर्वेदिक दृष्टिकोन. आयुर्वेदात गंध हे पृथ्वी तत्वाचे लक्षण आहे. मृत्यूच्या काही काळ आधी शरीरातून एक विशिष्ट जड असा गंध येऊ लागतो, ज्याला मृत्यूचा वास म्हटले जाते. हा वास केवळ सूक्ष्म इंद्रियेच ओळखू शकतात. या उलट व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे तेज अचानक निघून जाऊन तो फिका आणि निर्जीव दिसू लागतो. 5. श्वासाचा अनैसर्गिक लयीत बदल. आर्य श्वास हे जीवनाचे सूत्र आहे. जर व्यक्तीचा श्वास सतत डाव्या किंवा उजव्या नाकपुडीतूनच चालू असेल आणि तो नैसर्गिक लयीत म्हणजेच नदीसारखा वाहण्याऐवजी खंडित होत असेल तर तो अंतिम वेळेचा स्पष्ट संकेत असतो. गरुड पुराणात याला हंसाचा प्रवास थांबणे असे म्हटले आहे. 6. स्वप्नामधील परलोक. अंतिम काळाच्या काही दिवस आधी व्यक्तीला स्वप्नात त्यांचे दिवंगत पूर्वज किंवा अतिप्रिय व्यक्ती दिसू लागतात. ते त्यांना सोबत येण्यासाठी बोलावतात किंवा एका लांबच्या प्रवासाची जाणीव करून देतात. व्यक्तीचा जास्तीत जास्त वेळ विचारात आणि स्वप्नातच जातो. तो वर्तमानाशी असलेला संबंध सोडू लागतो. 7. पूर्ण वैराग्य आणि शांतता. हा शेवटचा आणि सर्वात मोठा संकेत आहे. व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाईकांशी, संपत्तीशी किंवा संसाराशी असलेले सर्व मोह पूर्णपणे सोडून देते. तिला राग, लोभ किंवा भीती उरत नाही. ती अत्यंत शांत होते आणि केवळ शून्य अवकाशात नजर लावून राहते. या स्थितीत माणूस मृत्यूला घाबरत नाही तर तो मृत्यूची वाट पाहू लागतो. महर्षींनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, आर्य, हे संकेत निसर्गाचे एक वरदान आहे. ज्याला हे संकेत समजतात तो आपल्या आयुष्यातील राहिलेली कामे पूर्ण करतो. प्रभूचे नामस्मरण करतो आणि घाबरण्याऐवजी एक शांत स्वीकार करतो. आर्य स्तब्ध होऊन ऐकत होता. त्याला समजले की मृत्यू म्हणजे संपणे नव्हे तर एका प्रवासाचे दुसरे टोक गाठणे आहे. महर्षींनी त्याला शेवटी एक सल्ला दिला. आर्या, हे संकेत मृत्यू ओळखण्यासाठी नसून आपल्याला आपले जीवन किती मोलाचे आहे आणि ते कशा प्रकारे जगावे हे शिकण्यासाठी आहेत. या संवादानंतर आश्रमात पुन्हा शांतता पसरली. पण ती आता भीतीची नव्हती तर जीवनाच्या सत्याच्या स्वीकाराची होती. तुम्हाला यातील कोणता संकेत सर्वात जास्त विचार करायला
लावणारा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. शास्त्राचा दृष्टिकोन आणि वास्तव. मृत्यूच्या पूर्व संकेताबाबत शास्त्र म्हणजेच आध्यात्मिक ग्रंथ आणि विज्ञान म्हणजेच वैद्यकीय आणि भौतिकशास्त्र हे दोन वेगवेगळे दृष्टिकोन मांडतात. या दोघांच्या समन्वयातूनच आपण मानवी अस्तित्वाची पूर्ण व्याप्ती समजू शकतो. या दोन्ही दृष्टिकोनाचा सविस्तर उलगडा खालीलप्रमाणे आहे. 1. आध्यात्मिक आणि शास्त्राचा दृष्टिकोन. भारतीय दर्शनशास्त्रात उदाहरणार्थ गरुड पुराण, आयुर्वेद, योगशास्त्र शरीर हे केवळ हाड मांसांचे नसून ते पंचमहाभूते पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश आणि प्राणशक्तीने बनले आहे असे मानले जाते. प्राणशक्तीचा प्रवास. शास्त्रानुसार मृत्यू म्हणजे केवळ श्वास थांबणे नाही, तर शरीरातील प्राण हे स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीरात संक्रमित होण्याची प्रक्रिया आहे. हे संक्रमण होण्यापूर्वी शरीर काही संकेत देते, ज्याला अरिष्ट लक्षणे म्हणतात. कर्म आणि नियती. अध्यात्मशास्त्र मानतं की ज्या क्षणी आत्म्याने या शरीरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असतो, त्या क्षणी निसर्गाशी असलेल्या त्याचा संबंध ढिला होतो. म्हणूनच आरशात प्रतिबिंब न दिसणे किंवा सावली न दिसणे यासारखे संकेत सूक्ष्म देहाच्या विलिनीकरणाशी जोडले जातात. चित्तशुद्धी. शास्त्राचा उद्देश या संकेतांद्वारे माणसाला भीती घालणे नसून त्याला वैराग्य प्राप्त करून देणे हा आहे, जेणेकरून मृत्यूच्या वेळी मन शांत राहील आणि तो मोक्षाच्या मार्गाकडे प्रवास करू शकेल. 2. वैज्ञानिक आणि वैद्यकीय दृष्टिकोन. आधुनिक विज्ञान मानवी शरीराच्या अंतर्गत कार्यावर भर देते. मृत्यूच्या काही काळ आधी शरीरात होणारे बदल हे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर किंवा होमिओस्टॅसिस म्हणजेच शरीराचा समतोल बिघडल्याचे परिणाम असतात. दृष्टीतील बदल. मेंदूला होणारा रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे किंवा रॅटिनाला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे डोळ्यांसमोर अंधारी येणे, काळे ठिपके दिसणे किंवा दृष्टी धूसर होणे हे वैद्यकीय दृष्ट्या सामान्य आहे. शारीरिक संवेदना. जसे जसे हृदय मंदावते, शरीराचे तापमान कमी होते, यामुळे त्वचा फिकट पडते आणि स्पर्श थंड जाणवतो. गंध येणे हे चयापचय क्रियेत होणाऱ्या बदलामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विशिष्ट रसायनांचा परिणाम असू शकतो. श्वसनातील अनियमितता, चैन स्ट्रोक्स, रेस्पिरेशन ही एक वैद्यकीय स्थिती आहे, जिथे मृत्यूच्या जवळ असलेल्या व्यक्तीचा श्वास कधी खूप खोल तर कधी खूप मंद किंवा मध्येच काही काळासाठी थांबला असतो. हे मेंदूच्या श्वसन केंद्राच्या कमकुवत कार्यामुळे होते. मानसिक अवस्था. मृत्यूच्या जवळ असताना मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि इतर रसायनांचे असंतुलन होते. यामुळे रुग्णाला भास होणे, जसे की जुन्या ओळखीच्या व्यक्ती दिसणे किंवा स्वप्नवत अवस्था जाणवणे हे न्यूरोलॉजिकल दृष्ट्या शक्य आहे. 3. वास्तव. दोन टोकांचा संगम. वास्तविक पाहता शास्त्राने ज्या गोष्टींना संकेत म्हटले आहे, विज्ञान त्यांना शारीरिक प्रक्रिया म्हणून पाहते. यामध्ये विरोधाभास कमी आणि साम्य जास्त आहे. तुलनात्मक मुद्दाशास्त्राचा दृष्टिकोन. विज्ञानाचा दृष्टिकोन. आरशातील प्रतिबिंब. सूक्ष्म देहाचे विलिनीकरण. डोळ्यांच्या आणि मेंदूच्या कार्याची कमतरता. शरीराचा वास मृत्यूने आगमन. चयापचय क्रियेत झालेला बदल. शांतता, वैराग्य, मोक्षाची तयारी. मेंदूतील रसायनांचा परिणाम. निष्कर्षात्मक सत्य. वास्तव हे आहे की मृत्यू ही एक जैव आध्यात्मिक प्रक्रिया आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूपंथावर असते तेव्हा तिचे भौतिक शरीर आणि चैतन्य यांच्यातील दुवा विरळ होऊ लागतो. शास्त्राने या स्थितीला भावनिक आणि नैतिक परिणाम दिले आहे, जेणेकरून व्यक्तीचे शेवटचे क्षण शांततेत जावे. विज्ञानाने या स्थितीला कार्यकारण भावाशी जोडले आहे, जेणेकरून आपण त्या व्यक्तीची वैद्यकीय काळजी अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकू. उदाहरणार्थ पेन किलर देणे किंवा ऑक्सिजनची पातळी वाढवणे. थोडक्यात सांगायचे तर
शास्त्र आपल्याला का आणि कसे या पलीकडचा अर्थ सांगते, तर विज्ञान आपल्याला त्या क्षणी शरीराला लागणाऱ्या आरोग्यदायी गरजा पूर्ण करायला मदत करते. या दोन्हींचा समन्वय म्हणजे त्या व्यक्तीला मिळालेली सन्मानजनक आणि शांत एक्झिट होय. तुम्हाला या माहितीवरून असे वाटते का की विज्ञानामुळे या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक मानवतावादी झाला आहे? मृत्यू म्हणजे संपणे नव्हे, तर तो एका प्रवासाचा दुसरा टप्पा आहे. शास्त्राने दिलेले हे संकेत भीतीसाठी नसून आपण आपल्या आयुष्यातील राहिलेली कामे पूर्ण करावीत आणि शांततेत त्या प्रवासासाठी तयार व्हावे यासाठी आहेत. मृत्यूचा स्वीकार करणे हीच आयुष्याची सर्वात मोठी कला आहे. शास्त्रातील ही माहिती वाचून तुम्हाला काय वाटते? मृत्यू म्हणजे केवळ शरीराचा अंत आहे की एका नव्या प्रवासाची सुरुवात? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा, जेणेकरून अनेकांचे या विषयाकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलतील. ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या सर्वांचा लाडका चॅनल भाविक भक्तिमय याला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.